हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर मग नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. आणि आज आपल्या कुणालचं स्कूल सुरू झालं आणि हा 1 जुलैचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ थोडे लेट येत आहेत. तर 1 जुलैपासून आपल्या कुणालचं स्कूल ओपन झालं होतं आणि आपला कुणाल खूप एक्सायटिंग होता स्कूलला जाण्यासाठी. कारण गेले 1.5 महिना तो घरात होता, त्यामुळे त्याला असं वाटत होतं कधी एकदा स्कूल ओपन होते आणि मी कधी स्कूलला जाते. तर छान रात्री पाऊस पडलेला, वातावरण एकदम थंडगार झालं होतं. तर आजचं वातावरण छान वाटतं सकाळ सकाळी. आणि कुणाल आपला सायकल घेऊन चालला आहे. सायकल बस स्टॉपपर्यंत घेऊन जाईल, त्याच्यानंतर मी पाठीमागं घेऊन येईल. दिवसभर काही शूट घ्यायला झालं नाही, कारण घरातली आपली कामं काय काय होत राहतात. आणि आता संध्याकाळचा वेळ आहे. 3 जुलैला आपल्या कुणालचा बड्डे असतो. तर म्हटले फौजी थोडीफार आज शॉपिंग करून येऊया. आज आम्हाला कुणालसाठी बड्डेला कपडे वगैरे घ्यायची होती. आणि संध्याकाळी पण बघा इथं पाऊस पडला आहे. शक्यतो करून बंगालमध्ये ना 4-5च्या पुढं जे पाऊस चालू होतो, तर रात्रीच्या वेळेस जास्त पाऊस पडतो. दिवसभर वातावरण छान असतं. पाऊस पडल्यानंतर रस्त्यावर थोडी गर्दी पण जास्त होते. सगळीकडं पाणी वगैरे असतं, ट्रॅफिक होऊन जातं. आणि बंगालमध्ये तर थोडी जास्तच गर्दी आहे. तर चला काही नाही, आता आपल्याला जायचं आहे शॉपिंग करायला. तर हे सगळं तर म्हणजे असणारच. बाहेर आलो आहे म्हटल्यावर गर्दी वगैरे तर बघायला मिळणारच. तर आता फौजींना घेऊन चाललो होतो. अर्णव आपला ट्युशनला गेला आहे आणि आम्ही फौजी आणि कुणाल चाललो आहे. पहिल्यांदाच आम्ही बड्डेला ना कुणालचं पोस्टर बनवण्याचा विचार केला आहे. कधी असं काय पोस्टर वगैरे नव्हतं बनवलं, पण ह्यावेळेस म्हटलं त्याची आठवण पण राहील. छान असं आपण एक त्याचं पोस्टर बनवूया बड्डेसाठी. तर बाकी बलून्स वगैरे आणायचे. तर इथं कुणाल आपला बसला आहे. फोटो वगैरे आम्ही मोबाईलमधूनच देणार होतो. त्याचे काही फोटो होते आपल्याकडे पहिल्यांदा, त्यातलाच एखादा सिलेक्ट करून आपण पोस्टर बनवायचा आहे. आणि संध्याकाळी बंगालमध्ये ना ई-रिक्षा वगैरे भरपूर गर्दी असते. तर आपली गाडी एका साईडला लावली होती. चला आता इथलं पोस्टर वगैरे बनवायचं पण काम झालं आहे. पोस्टर आपल्याला दुसऱ्या दिवशी मिळेल म्हटले. आता आपण कुणालचा ड्रेस घ्यायचा आहे आणि आपल्या अर्णवसाठी सँडल घ्यायचं आहे. तर जाऊया आता पहिल्यांदा बाटा दुकानामध्ये जाऊन सँडल्स वगैरे खरेदी करूया. आणि शक्यतो करून अर्णवसाठी आणि फौजींसाठी बाटा कंपनीचे शूज सँडल्स घेतो, कारण क्वालिटी वगैरे छान असते, भरपूर दिवस टिकतात. तर आता इथं आलो आहे. आणि तुम्ही म्हणाल अर्णव नाही, मग अर्णवला सँडल कसं घ्यायचं? तर आता फौजींचं आणि अर्णवचं माप एकच आहे. थोडंफार कमी जास्त होतं आणि दोघांना सेम चप्पल बसतात. तर आता इथं मी डिझाईन बघत होतो कोणती घ्यायची काय. आणि हे भैया आहेत ते आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स वगैरे दाखवत आहे सँडलच्या. तर बघूया आता आपल्याला कुठल्या आवडत्या. तर इथं चाललंय फौजींचं बघायचं. आणि अर्णवनं सांगितलं होतं मम्मा तुझ्या आणि पप्पांच्या पसंतीनं आणा, असं काही नाही की मला कोणतं वगैरे पाहिजे. मग आता इथं बघूया कोणतं घ्यायचं. तोपर्यंत माझं इथं चाललं होतं दुसऱ्या साईडला वेगवेगळं आणखी काय आहे का बघायला. कारण आता दुकानामध्ये आलो आहे तर सगळं बघून घेऊया कुठं काय. इथं ना 50% ऑफ पण लागलं होतं, सेल होता. पण त्या सेलमध्ये जे आता म्हणजे राहिले होते ना शूज सँडल वगैरे, ते एवढे पण काही चांगले नव्हते. सेल लागून 1 आठवडा झाला, सगळे सेलचे म्हणजे संपले होतं. तर म्हटलं चला आपल्या काय फायद्याचं नाही इथं. त्याच्यानंतर हा इथं सेल आहे 50% ऑफ. तर मी तिथं बघत होते की काय आवडते की नाही. पण एवढं काय वस्तू म्हणजे सँडल वगैरे चांगले नव्हते. कुणालसाठी एक मी सँडल घेतला, तर तो आपल्याला छान मिळाला 50% ऑफमध्ये. आणि बाटा कंपनीचे चप्पल सँडल्स वगैरे ना खूप महाग असतात, पण टिकायला एकदम छान आहेत. तर आता इथं अर्णवसाठी आणि कुणालसाठी दोघांसाठी आम्ही सँडल्स वगैरे घेतले. इथली तरी आपली शॉपिंग झाली. तर चला आता आपण कपडे घ्यायला जाऊया. आणि दिवसभर फौजींना बिलकुल टाईम नाही भेटत. फौजी एकदा सकाळी गेले ना संध्याकाळीच घरी येतात. तर मग दिवसाचं काही यायलाच भेटलं नाही. संध्याकाळी आता मी सगळा स्वयंपाक बनवून आले होते. फौजी घरी 6 वाजता आले. 6:30ला आम्ही घरातून बाहेर आलो. त्याच्या अगोदर फौजीने आपल्या अर्णवला ट्युशनला पाठवलं आणि मग आम्ही घरी आलो. फौजी घरी आले मग आम्ही शॉपिंगला आलो. आता कपडे वगैरे तर असं मी गावाकडून आणले आहेत मुलांना. पण म्हटलं बघूया एखादा ड्रेस आवडला तर, बड्डे आहे तर बड्डेसाठी घेऊया. बंगालमध्ये माहीत नाही, पण मला जास्त करून कपडे लगेच पसंत येत नाहीत. आपल्या गावाकडं ना मला जास्त वेळ लागत नाही कपडे वगैरे सिलेक्ट करायला. पण बंगालमध्ये मला लवकर कपडे पसंतच पडत नाही, त्यामुळे खूप वेळ लागतो. इथं पण आम्ही आता भरपूर असे ड्रेस काढले होते, पण मला कोणताही ड्रेस आवडला नाही.
आणि लास्टला एक ड्रेस घेतला, तो पण एवढा पसंत नव्हता. तर फौजी म्हटले आता आपण एवढा वेळ तर त्यांना सगळं सामान काढायला लावलं, तर एखादा तरी ड्रेस घेऊन जाऊया. त्यामुळे लास्टला एक ड्रेस मी घेतला होता. तर चला जाऊया आता, बघूया. शॉपिंग वगैरे कपड्यांची वगैरे झाली, सगळं आवरलं. आता आपण घरी जाऊया, कारण आता आपल्या अर्णवचं पण ट्युशनमधून यायचं टाईम झालं होतं. आता जाता जाता आपण अर्णवला पण ट्युशनमधून घेऊन जाऊया. आणि अर्णव आपला सध्या ना अकॅडमीमध्ये जातो ट्युशनला, तर थोडं तो लांब जातो, त्यामुळे त्याला आणायला आणि सोडायला जावं लागतं फौजींना. तर चला, तर मग हा व्हिडिओ छोटासाच होता, कारण मोठा व्हिडिओ घेतला तर मग एडिटिंगला पण मला टाईम भेटत नाही. त्यामुळे आजकाल मी छोटे छोटे व्हिडिओ घेते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते. चला लवकरच भेटूया, तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.